हाय गाईज, स्वागत आहे तुमचं मयुरीज किचन मध्ये। आज मी बनवत आहे चिकन पुलाव। तर चला बघूया कसं बनवतात ते। इथे मी चिकन मॅरिनेट करणार आहे। आता मी इथे दही ऍड करणार आहे। याच्यामध्ये मी थोडंसं दही पण ऍड करत आहे। 1 चम्मच मीठ पण ऍड करत आहे। 1 चम्मच अद्रक लसूण पेस्ट, 1 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच हल्दी। आता मी याला 20 मिनिटांसाठी असं मिक्स करून ठेवणार आहे। मॅरिनेट करण्यासाठी मला फ्रीज मध्ये ठेवत आहे अर्ध्या तासासाठी। मी इथे कांदा घेतलाय पुलाव बनवण्यासाठी। 4-5 कांदे, 3 टमाटर, अख्खा मसाला आणि मिरची आणि अद्रक लसूण पेस्ट। मी त्या पातीला गरम करण्यासाठी ठेवले। आता मी त्यात अख्खा मसाला ऍड करणार आहे। आता मी याच्यामध्ये कांदा पण ऍड करून घेतलेला आहे। कांदा मस्तपैकी असा लाल करणार आहे। मी कांदा फ्राय करण्यासाठी नमक ऍड करत आहे 2 चम्मच। मग आपला कांदा मस्तपैकी असा फ्राय होणार आहे। कांदा असा मस्तपैकी लाल झालेला आहे। मी आता त्याच्यामध्ये ऍड करत आहे मिरची आणि कढीपत्ता। याला मस्त मी 2 मिनिटांसाठी असं फ्राय करणार आहे। मिरची मस्त अशी फ्राय झाली आहे। आता मी याच्यात 4 चम्मच अद्रक लसूणचं पेस्ट ऍड करत मस्त असं फ्राय करून घेणार आहे। आता मी याच्यामध्ये ऍड करणार आहे टमाटर असे सॉफ्ट होईपर्यंत मला फ्राय करणार आहे 2 मिनिटांसाठी। मसाला मस्तपैकी असा फ्राय झाला आहे। आता मी त्याच्यामध्ये ऍड करणार आहे मॅरिनेट केलेलं चिकन आणि मस्त असं 5 मिनिटांसाठी मी ते फ्राय करत आहे। असा मस्तपैकी आपला फ्राय झाला आहे। आता मी त्याच्यात ऍड करत आहे लाल मिरची पावडर। 1 चम्मच मी लाल मिरची पावडर ऍड केली आहे। आता हळद ऍड करत आहे 1 चम्मच हळदी। बिर्याणी मसाला घेतलाय मी, तो पण याच्यात ऍड करत आहे आणि मस्त असं 1 मिनिटासाठी मी फ्राय करणार आहे। आता मी याच्यामध्ये गरम पाणी ऍड करणार आहे। मसाला असा मस्तपैकी आपला रेडी झाला आहे। मी ते गरम पाणी ऍड करत आहे। तुमचे जेवढे तांदूळ हवे असतील तुम्ही तेवढे तांदूळ घ्या आणि तेवढं पाणी तुम्ही याच्यामध्ये ऍड करा। आता मी याला उकळी येईपर्यंत ठेवणार आहे। याच्यामध्ये मी कोथिंबीर पण ऍड करत आहे। बारीक चिरून घेतली मी कोथिंबीर। मस्त असं आपली उकळी आली आहे पाण्याला। आता मी ते तांदूळ धुवून घेणार आहे। तांदूळ असे स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेत। आता मी ऍड करत आहे। आता 15-20 मिनिटांसाठी याला मी शिजवणार आहे मस्तपैकी। अशा प्रकारे मस्त असा पुलाव रेडी आहे। जर तुम्हाला चिकन पुलावची रेसिपी आवडली असेल तर नक्की आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा चिकन पुलाव रेसिपी। थँक्यू।